कोल्हापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संविधान अभ्यासक राजवैभव शोभा रामचंद्र यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर बोलताना इतक्या वर्षांपासून प्रलंबित असणारा हा निकाल आत्ताच कसा लागला, या निकालाला गृहमंत्री सरकार म्हणून पुढील न्यायालयात घेऊन जातील का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। अलीकडच्या अनेक प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संविधान अभ्यासक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी केली। असा प्रश्न पडावा असं आहे। अरे पण ती माणसं मिलीत कशी? का बॉम्बला हे लागला, पाय आले आणि ते पटकन मुस्लिम वस्ती त्याला शोधली आणि तिथंच तो ब्लास्ट झाला, कुणी आणून ठेवला? आणि ते बरोबर ह्याच वर्षी कसं काय, एवढ्या वर्षात ती निकाल लागला नाही आणि ह्याच वर्षी कसा काय लागला, याचा पण प्रश्न आपण विचारायला पाहिजे। बरं, प्रत्येक वेळेला एक गोष्ट घडते बघा, एक गोष्ट घडत असते। ज्या वेळेला आरोपी पकडले जातात कुठलेही, आणि जर सरकार असतं, ते सरकार जर त्याची काय असतं, सरकार जर त्यांना आरोपी म्हणून पकडत असेल आणि एका न्यायालयानं काय दिलं, निर्दोष केलं, तर सरकार थांबतंय का? काय करते सरकार? वरच्या न्यायालयाला अपील करते। मी वाट बघायला लागलोय की गृहमंत्री या राज्याचे कधी मालेगावचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घेऊन जातात। आणि जर घेऊन जायची हिंमत नसेल तर बाबा त्या खुर्चीवर बसण्याची तुझी हिंमत नाही। पुन्हा एक गोष्ट, सोमनाथ सूर्यवंशीला मारलं गेलं, पोलीस स्टेशन मध्ये मारलं, हा माणूस धडधडीत तिथं म्हणतो, फ्लोअरवर म्हणतो, काय म्हटला की त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे। फ्लोअरवरची वाक्य आहेत आणि सर्वोच्च न्यायालय आज म्हणतंय पोलिसांच्या कोणात झाला, खोटं बोलल्याबद्दल हा माणूस राजीनामा देणार आहे का? आता आपण पोलिसांना दोषी ठरवण्यापेक्षा मला वाटतं की थेट वार केला पाहिजे तो या राज्याच्या गृहमंत्र्यावर की तुम्ही या देशातली कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सक्षम नाही आहात, तुम्ही राजीनामा द्या। 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयानं निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती।